आणि गुगल मॅपच्या हिशोबाने 495 किलोमीटर्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लागणार होते 6 ते 7 तास. म्हणजे आपलं रिचेस्ट टाईम होतं नागपूरचं सकाळी 6 वाजता आणि आपण अर्लिएस्ट सकाळी 5 वाजताच नागपूरचा शेवटचा टोलनाका क्रॉस केलेला आहे. आता आपण नागपूरपासून पुढे जाणार आहोत आणि थोडं ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊयात. समृद्धी महामार्गाबद्दल सांगायचं झालं तर एकंदरीत हा प्रवास खूप मजेशीर आणि चांगल्यारीत्या पार पडलेला आहे. रोड खूप चांगल्या कंडिशन्समध्ये आहेत. प्रवास झटपट होतो. स्पीड लिमिट्स आहेत, स्पीड कॅमेरेज देखील आहेत, जागोजागी टोल बूथ्स आहेत, जेणेकरून तुम्हाला स्पेसिफिक स्पॉट्सवरती उतरता येतं. पण काही प्रोजसोबत काही कॉन्स देखील येतात. तर निगेटिव्ह पॉईंट्स असे पण आहेत की त्याच्यामध्ये एंडला म्हणजे नागपूर साईडला येत असताना तुम्हाला वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य वगैरे इकडे खूप आहेत. तर त्यांच्यासाठी स्पेस तुम्हाला मिळते, गव्हर्मेंटने ठेवलेली आहे. पण टुवर्ड्स नाशिक, टुवर्ड्स शिर्डी, टुवर्ड्स लातूर या साईडला अजिबात तशी काही प्राण्यांच्या येण्या जाण्यासाठीची काही सोय केलेली नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवली मला की हायवेवरती खूप जास्त मांजर, कुत्रे किंवा पाळीव प्राणी यांचे ॲक्सिडेंट झाले होते आणि ती एक जरा वाईट गोष्ट वाटली. तर गव्हर्मेंटने याच्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच एक चांगला मार्ग म्हणून या समृद्धी महामार्गाची ओळख निर्माण होईल. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे, या सिरीजचं नाव आहे जीवनयात्रा. आणि त्याचा हा तिसरा पार्ट आपण ड्रॉप करत आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण आता पेंच अभयारण्य क्रॉस करत आहोत. कंटिन्युअस ओव्हरनाईट ट्रॅव्हल्समधून आता आपण पोचत आहोत प्रयागराजला. इथून 550 किलोमीटरवरती प्रयागराज आहे आणि सकाळचे मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. सध्या आपण आहोत पेंच अभयारण्य, जो एक व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या नागपूरमधला. रोड हा संपूर्ण अभयारण्यातून पास होतो आहे आणि ओव्हरऑल छान आहे ॲपिरियन्स मॉर्निंग ड्राईव्हसाठी. आणि आपण एंटर करत आहोत मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून पहिल्या टोलवर. वेलकम टू MP. प्रवासाची मजा घेत असताना आपण पोचलेलो आहोत मैयर या ठिकाणी आणि इथे आपण लंच करणार आहोत आणि त्यानंतर डायरेक्ट 200 किलोमीटर अंतरावरती आहे प्रयागराज. डिस्टन्स टाईम 4 hours. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आता आपण आहोत रीवा सिटीमध्ये. इथून आहे 121 किलोमीटर्स प्रयागराज आणि आपण पुढे निघत आहोत. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स याचं अजून एक उदाहरण म्हणजे इथे एक MP मधली गाडी आलेली आहे आणि त्यांनी मिरर त्यांचा तुटलेला आहे म्हणून वॉशरूमचा मिरर जुगाड म्हणून त्यांनी लावलेला आहे. रिअली इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. ये चलेगी नहीं, इसकी एक्सपायरी डेट बहुत नजदीक है. आपण पोचलेलो आहोत UP बॉर्डरमध्ये आणि आता जस्ट आपण रिफिलिंग करत आहोत. टायमिंग झालेला आहे रात्रीचे 7:30 आणि 9:15पर्यंत आपण प्रॉपर प्रयागराजला जिकडे तीर्थ आहे तिथे पोचणार आहोत. तर आता समोरचे घाट आणि इतरत्र परिसर याचा नाईट व्ह्यू आपण एन्जॉय करत करत खाली उतरणार आहोत.
ज्याच्यासाठी आम्ही चिरागला आणलेलं आहे. जरा बोल पटकन. दुईठी मतलब दो नॉज. जिरा करायचं क्रीमवाला नाही क्रीमवाला नाही तो. आणि प्रयागराज पासून 20 किलोमीटर दूर अंतरावर असताना इथे फाटकची ट्रॅफिक लागलेली आहे. सर्वच गाड्या लाईनमध्ये वेटिंग करत आहेत की कधी फाटक एकदा ओपन होईल आणि मग त्यांचा नंबर येईल प्रयागराज डायरेक्ट त्रिवेणी संगमला जाण्यासाठी. प्रयागराजचा हा रेल्वे फाटक आणि त्याच्यामध्ये लोकल लोकांचं जे बायकर्स आहेत त्यांचा स्ट्रगल. फाटक बंद जरी असला तरी पण इझी गोला की पासिंग. रात्रीला मुंबईवरून आणि दुसऱ्या ठिकाणी येणारा मेल्स त्याच्यासाठी फाटक बंद असतो, पण बायकर्स लोकांसाठी नाही आहे. आणि फाटक जस्ट ओपन झालेलं आहे. 2-2 मिनटाचे गॅप्स आहेत टाईम लॅप्समध्ये. आणि त्यानंतर मुंबईवरून येणार सर्व गाड्या. एकशे 44 वर्षातून होणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये तुम्ही यावं आणि त्यामध्ये तुमचे मित्र सहकारी सोबत असावेत, तुमची गाडी समोर असावी आणि त्रिवेणी संगम च्या एवढ्या जवळ तुम्हाला पार्किंग मिळावी. यापेक्षा दुसरं भाग्य ते काय असतं. हा समोर एक बेट आहे. या साईडला आपली यमुना जी आहे, बेटाच्या त्या साईडून गंगा येते आणि हा बेट इथेशी संपून इथे समोर त्रिवेणी संगम आहे, जिथे आपण उद्या बोटीने प्रवास करणार आहोत आणि आंघोळ करणार आहोत, पवित्र स्नान करणार आहोत. आज रात्रीचा स्टे आपण इथेच घेणार आहोत. भरपूर माणसं इकडे आहेत, लोकांचे टेंट्स वगैरे आहेत आणि खाण्यापिण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. तर आजची रात्र आपण प्रयागराज येथील त्रिवेणी संगम घाटावरती, जिथे यमुना आणि गंगाजीचा संगम होतो, त्या किनाऱ्यावर स्पेंड करणार आहोत. त्रिवेणी संगम घाटावरती रात्रीचे 11 वाजलेले आहेत. लोकांनी सकाळच्या शाही स्नानासाठी इथे किनाऱ्यावरतीच आपला संसार थाटलेला आहे. इथे काही चेंजिंग रूम्स प्रशासनातर्फे दिलेले आहेत, लोक त्याचा वापर करतात आणि लोकांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इकडेच झोपून जातात. देशभरातून या त्रिवेणी संगमावरती लोक इकडे आलेली आहेत, अजूनही येत आहेत आणि या संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाचा ते आस्वाद घेतात. अजूनही रात्रीच्या वेळेला भरपूर लोक स्नान करत आहेत. आपण अर्ली मॉर्निंगला शाही स्नान करणार आहोत, ज्याचं टायमिंग सकाळी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंतचं असतं. ह्या साईडला यमुनाजी येते, मध्ये बेट आहे आणि त्या साईडून गंगाजी येते आणि त्यांचा हा संपूर्ण इथे संगम होतो दोन्ही नद्यांचा. आणि तात्विक कथेनुसार या ठिकाणी गंगाजी, यमुनाजी आणि सरस्वती नदी या तिन्ही नदींचा संगम असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. भारतातील सप्तसिंधू, 7 नद्यांच्या दर्शनामधील ह्या 2 नद्यांचं दर्शन, ॲक्च्युली 3 नद्यांचं दर्शन आपल्याला आता कंप्लीट होणार आहे. याआधी आपण दक्षिण भारतातील नद्यांचा संगम पाहिला होता, कृष्णा, कावेरी, गोदावरी, आणि आता आपण पाहत आहोत यमुना, गंगा आणि सरस्वती यांचा संगम थेट प्रयागराजवरून. तर आपल्या सप्तसिंधूंचा दर्शन देखील भारतातील इथे कंप्लीट झालेलं आहे. या साईडला आपली आहे यमुना, जी मथुरेतून येते. इथे आहे त्रिवेणी संगमातलं बेट, त्या बाजूला आहे गंगा नदी आणि इकडे आहे त्रिवेणी संगम. महाराष्ट्रापासून आपण आलेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये आणि इथे एका त्रिवेणी संगमावरती प्रयागराजमध्ये आपण रुद्र आणि आपल्या मित्रांसोबत पोचलेलो आहोत. सोबतच
आपल्याला दिसतंय भारतीय तिरंगा आणि चंद्रमा यांचं दर्शन. कुठल्याही व्हिडिओची सांगता ह्यापेक्षा चांगली कशीच होऊ शकते. तर जीवनयात्रा पार्ट 3ची सांगता आपण इथे आता करत आहोत. भेटूया पार्ट 4मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.